ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 43 इंच चेस्टचा कटोरी ब्लाउजची संपूर्ण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर कमेंट केली होती की प्रिन्स कटोरी ब्लाउजमध्ये चेस्ट 43 मध्ये कटिंग दाखवा म्हणून, तर त्यांच्याच रिक्वेस्टवरून आजचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे। आणि तर यासाठी पहिल्यांदा जी आपण मेजरमेंट बघितलेली आहे, त्यांनी जी मेजरमेंट दिलेली आहे तीच मेजरमेंट मी तुम्हाला इथे लिहून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला हे कटिंग समजवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तर दुसरी एक गोष्ट म्हणजे मुंडा घेर आहे तो त्या ताईंनी 17 दिलेला होता, तर 17 बघा 41 किंवा 43 इंच चेस्ट साईज असेल तर 17 इंच मुंडा घेर असूच शकत नाही। तुमचं मुंडा घेर मोजून घेण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुम्हाला तो मोजता आलेला नाहीये प्रॉपर। तुम्ही पुन्हा एकदा मुंडा घेर मोजून बघा, साधारण 20च्या पुढेच मुंडा घेर येतो, म्हणजे 19, 20, 19.5 इथपर्यंत मुंडा घेर असू शकतो। काही वेळेला 21 इंच सुद्धा मुंडा घेर आहे जेव्हा चेस्ट साईज 43 असते त्यावेळेला। त्यामुळे तुमचा जो मुंडा घेर आहे तो फक्त मला यामध्ये प्रॉपर वाटलेला नाहीये। त्यामुळे जे माझ्याकडे कस्टमर येतं त्यांच्या अंगावरचा जो मेजरमेंट मी केलेला आहे ते मेजरमेंट मी इथे घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घेतलेलं प्रॉपर आहे तर एकदा या मेजरमेंट वाईज तुम्ही ब्लाउज कटिंग करून बघा, स्टिच करा आणि त्यानंतर तुम्ही मला रिप्लाय करा की तुम्हाला हे ब्लाउज कसं झालं ते। तर चला आपण या व्हिडिओमध्ये या पार्टमध्ये कटोरी ब्लाउजची कटिंग सुरू करूया। तर कटोरी ब्लाउजची कटिंग सुरू करत असताना स्टार्टिंगला आपल्याला वरच्या बाजूला एक लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि इथून आपण ब्लाउजचे मेजरमेंट टाकायला सुरुवात करणार आहोत। तर पहिल्या प्रथम आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट काढून घ्यायचं आहे। इथे आहे शोल्डर आहे आपलं टोटल 15.5 इंच बरोबर। 15.5 वरती आपला हा जो टेप आहे तो 15.5 वरती या पद्धतीने दुमडायचा आणि जिथे आपला टेप येणार आहे तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं। इथे आलेला आहे 7.5 इंच, तर इथे 7.5 वरती बंद बाजू कडून ठेवायचं आहे, ही बाजू बंद समजायची आहे आपल्याला आणि इकडे ओपन पोर्शन वरती मार्किंग घ्यायचं आहे। तर इथून 7.5 वरती इथे एक पॉइंट लावून घ्यायचा, इथून खाली यायचं आहे 1 इंच, हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार, खाली 1 इंच यायचं आहे आणि या बंद बाजूकडून 2.5 इंच हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे। यानंतर आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे जो 2.5 इंचांचा आलेला आणि खाली 1 इंच डाऊन गेलेला। मुंडाखोलीच्या मार्किंगसाठी पहिल्यांदा आपल्याला टोटल शोल्डर किती मायनस करायचा आहे ते बघून घ्यायला लागेल बरोबर। तर इथे आपल्याला पाठीमागचा गळा आहे तो 8 इंच घ्यायचा आहे। ओके, कस्टमरने 8 इंच सांगितलेला आहे आणि ज्यांनी मला हे कटिंग मागवलेलं आहे त्यांनी त्यांचा गळा 11 इंच सांगितलेला आहे। ओके, तर 8 इंचसाठी काय करायचं आहे आणि 11 इंचसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे हे दोन्ही मी मेथड तुम्हाला सांगणार आहे यामध्ये। तर इथे आता बघा हे इथपर्यंत आपण करून घेतलं बरोबर। त्यानंतर आता आपण ब्लाउजची डायग्राम बघूयात की आपल्याला कशा पद्धतीने गळा हवा आहे आणि काय काय हवा आहे। तर इथे बघा फ्रंटसाठी आपण या पद्धतीने डायग्राम काढून घ्यायची आहे। त्यानंतर गळा उंची आपली फ्रंटची 7 आहे, गळ्याचा शेप गोल आहे, तयार शोल्डर 3 इंच आहे। तर आता ही 3 मेजरमेंट मिळाल्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर शोल्डर मायनस चार्ट आहे तो किती इंचांचा, 3 इंचांचा बघायचा आहे। तर यामध्ये आता आपला गळा किती आहे फ्रंटचा 7 इंच, तर 7 इंचासाठी आपल्याला बघायचा आहे गळा आणि गळा कुठला आहे गोल, तर यामधला आपल्याला गळ्याची आडवी लाईन बघायची आहे। तर ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन कुठे एकत्र येत आहेत या कॉलममध्ये, तर इथे 2.25 आलेला आहे। तर हे 2.25 असणार आहे आपलं इथलं उत्तर 2.25। तर आता हे आपलं टोटल शोल्डरमधून शोल्डर वजा करायचं आहे आणि त्याला भागिले 2 करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला इथलं जे शोल्डर आहे ते मिळणार आहे बरोबर। तर इथे आता आपलं बॉडी शोल्डर किती आलेलं आहे, बॉडीवरून मोजलेलं 15.5 आणि मिळालेलं शोल्डर किती आहे आपलं 2.25 आणि याला भागिले करायचं आहे 2। तर आपलं उत्तर किती येणार आहे 15.5 वजा 2.25 इज इक्वल टू 13.25 आलेला आहे आणि याला भागिले करायचं आहे 2। तर उत्तर आलेलं आहे 6.6। ओके, तर हे आपण याच्यामध्ये लिहून घेणार आहोत 6.6। जर समजा तुमचं चेस्ट साईज वेगळी असेल किंवा काही असेल तर त्याच्यावेळेस तुमचं किंवा शोल्डर कमी जास्त असेल तर त्याच्यावेळेस तुमचं हे उत्तर आहे ते वेगळं वेगळं येणार आहे बरोबर। तर त्याच्यावेळेस तुम्ही शोल्डर मायनस चार्ट बघून हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे। तर लागल्या हाताने आपण बॅक साईडचं पण मार्किंग करून घेऊया की कॅल्क्युलेशन करून घेऊया आणि मग आपण
कटिंगला बघूया. तर इथे आता बॅक पार्टसाठी मी या पद्धतीने डायग्राम काढून घेतलेली आहे आणि बॅक पार्टची उंची जर समजा तुम्हाला दिलेली नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने काढायची ती मेथड पण सांगणार आहे. आणि जर तुम्हाला एक्झॅक्टली कस्टमरने सांगितलं असेल की आम्हाला 8 इंच गळा हवा आहे, 10 इंच गळा हवा आहे, तर तुम्ही डायरेक्टली 10 इंच, 8 इंच, 11 इंचावर कटिंग घेऊ शकता. तर इथे आता आपल्याला समजा तुम्हाला कस्टमरने सांगितलं की पाठीमागील उंची आहे ब्लाऊजची, ती आपल्याला खालची पट्टी आहे ब्लाऊजची ती साधारण 4 इंच तयार हवी आहे. तर मग आपल्याला काय करावं लागतं, ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आणि त्यातून वजा करायची पाठीमागच्या बेल्टची उंची. ती उंची वजा केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ती आपली असणार आहे गळ्याची उंची. ओके, तर यामध्ये हे मी तुम्हाला उदाहरणासाठी देत आहे. आपल्याला कस्टमरने पाठीमागल्या गळ्याची उंची एक्झॅक्टली सांगितलेली आहे. ओके, त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे डायरेक्ट घेणार आहोत. इथे फक्त मी तुम्हाला उदाहरण दिलं की या पद्धतीने जर तुम्ही काढणार असाल तर या पद्धतीने जायचं आहे. तर इथे आता समजा पाठीमागची पट्टी आपल्याला 4 इंच तयार हवी आहे. तर इथे उत्तर काय येणार आहे आपलं, 14.5 मधून 4 इंच मायनस केले तर आपलं उत्तर येणार आहे 10.5. तर हा असणार आहे आपला पाठीमागचा गळा. पण इथे आपल्याला काय दिलेलं आहे, गळा खोली कस्टमरने सांगितलेली आहे 8 इंच, म्हणून आपण इथे 8 इंच घेतली. तर आता आपल्याला ही 3 मेजरमेंट मिळालेली आहेत, गळा खोली, शेप आणि तयार शोल्डर. तर याच्या वाईज आपण आता शोल्डर मायनस चार्ट बघणार आहोत. तर गळ्याची उंची किती आहे आपली, 8 इंच. तर 8 इंच आणि गळा आहे गोल. तर आता आपल्याला शोल्डर किती मायनस करायचा आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट एकत्र कुठे येतोय, 2.25 मध्ये. म्हणजे सेम जसं फ्रंटला आलेला आहे तोच इथे आलेला आहे आपलं उत्तर 2.25. तर इथे आता मग बॉडी शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2 केल्यानंतर जसं बॅकमध्ये आलं, सॉरी फ्रंटमध्ये आलं, सेम तेच उत्तर आपलं येणार आहे. 15.5 वजा 2.25 भागिले 2 करायचं आहे. तर उत्तर आलेलं आहे 6.6. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही हे दोनही डीप नेक वाईज तुम्हाला हे दोन्ही कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला कटिंगला घ्यायचं आहे. ओके, तर इथे आता आपल्याला पहिल्यांदा आपण बॅक पार्टचं मार्किंग बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंट पार्टचं मार्किंग करणार आहोत. ओके, तर चला फ्रंट पार्टसाठी पहिला बॅक पार्टचं मार्किंग करून घेऊया. बॅक पार्टमध्ये आपल्याला शोल्डर आलेला आहे 6.6. तर या बंद बाजूकडून 6.6 वरती मी या पद्धतीने ठेवते. बघा, इथून ठेवलं आणि 6.6 कुठे या लाईनवरती येत आहेत ते बघायचं, कुठे जुळत आहेत. तर हे आलं 6.5 आणि हे 6.6. ओके, तर या पद्धतीने इथे मार्क केलं. आणि आता आपल्याला बघायचं आहे की डीप नेकमध्ये आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग किती घ्यायचं असतं. तर मुंडा खोलीसाठी आपल्याला या चार्टचा वापर करायचा आहे. तर मुंडा खोली आता आपली चेस्ट आहे 42 ते म्हणजे 42 प्लस प्लस साईजमध्ये आहे, बरोबर. आणि ब्लाऊज कुठला आहे आपला, डीप नेकमध्ये येतोय. 5च्या खाली जे पण गळे असणार आहेत ते आपले डीप नेकमध्ये असणार आहेत आणि हा गळा 8 मध्ये आहे, बरोबर. त्यामुळे हा डीप नेकमध्ये येणार आहे. तर आता डीप नेकमध्ये असेल तर आपल्याला सूत्र वापरायचं आहे हे वरचं, चेस्ट डिवायडेड बाय 6. ओके, जर 42च्या पुढची साईज असेल तर आपण काय घेतो त्याच्यामध्ये, आता इथे बघा 42, इथे डीप नेकमध्ये छाती 41 पर्यंत आहे, तर आपण चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 केले. पण जेव्हा 42च्या पुढे साईज असते त्यावेळेला आपल्याला चेस्ट डिवायडेड बाय फक्त 6 करायचं आहे, त्याच्यामध्ये प्लस 0.5 करायचं नाही आहे. ही इम्पॉर्टंट टिप्स आहे, जरूर लक्षात ठेवा. तर आता आपली चेस्ट साईज आहे 43. ओके, तर 43 डिवायडेड बाय 6 म्हणजे भागिले 6 केलं तर उत्तर आलेलं आहे आपलं 7.1. तर ते कुठून घ्यायचं आहे, तर इथून जिथून आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला 7.1 मार्क करायचं आहे. तर इथून 7.1 वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि इथे आता आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके, तर ही चेस्ट लाईन आहे आपली. आता आपल्याला जे आपण इथे शोल्डरचं मेजरमेंट घेतलं जे 6.6 होतं, तर तेच मेजरमेंट आपल्याला या लाईनवरती 6.6 देऊन घ्यायचं आहे. तर इथून बंद बाजूकडून टेप ठेवला आणि 6.6 जिथं आलं तिथे आपण मार्क देऊन घेतला. आता हा पॉईंट वरचा आणि खाली मार्क केलेला आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ओके, यानंतर कोण्यातून जर आपली चेस्ट साईज 40च्या आत असेल तर आपल्याला 1/2 इंच मार्क करायचं आहे डीप नेकमध्ये, आणि जर चेस्ट साईज 40च्या पुढे असेल तर आपल्याला कोण्यातून 1 इंच मार्क करायचं आहे, बरोबर. आणि जर डीप नेक असेल तर आपण अजून 0.25 ॲड करतो त्याच्यामध्ये, बरोबर. तर त्याच्या वाईज आपल्याला इथे येणार आहे 1.25
1.25 म्हणजे कोण्यातून आपण वरती घेणार आहोत 1.25. ओके. आणि या बाजू म्हणजे ही जी लाईन आहे त्या लाईनवरती आपल्याला टेप दुमडून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे इथंपर्यंत आणि चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे आता चेस्टमध्ये आपली 8 इंच डीप नेक आहे बरोबर. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, चेस्टमध्ये कोणतंही लुजिंग ॲड करणार नाही आहोत आपण. ओके. तर आपली चेस्ट किती आहे 43 डिवायडेड बाय 4 करणार आहोत आपण. तर उत्तर आलेलं आहे 10.75. तर तेवढंच आपण इथे घेणार आहोत. जर तुमची चेस्ट साईज अगदी म्हणजे तुमचा पाठीमागे जी गळा आहे पाठीमागची पट्टी आहे ती 2 किंवा 3 इंचपर्यंत असेल आणि पूर्ण पुढे वरती गळा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, चेस्टमध्ये जे पण चेस्टचा चौथा भाग येईल त्याच्यामधून -0.5 करायचं आहे. पण जर तुमचा गळा 8 पासून 9, 10, 11 पर्यंत इथपर्यंत असेल तर तुम्हाला फक्त चेस्ट डिवायडेड बाय 4 एवढंच मार्किंग इथे बॅकसाठी आपल्याला टाकायचं आहे. ओके. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. याच्यामध्ये कोणतंही लुजिंग आपल्याला ॲड करायचं नाही आहे. तर इथे आता आपण 10.75 वरती मार्क करणार आहोत. तर 10 इथून बघा या पद्धतीने मी बंद बाजूकडून इथे टेप ठेवला आणि 10.75. तर हे आलं 10, हे 10.5 आणि हे 10.75. ओके. हे मार्क आलं. याच्यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर ते या पद्धतीनं सरळ पुढच्या बाजूला मार्क करून घ्यायचं 1.5 इंच. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं. यानंतर आता कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि या पट्टीचा वापर करून हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि ही जी आडवी लाईन आहे हे एकाच लाईनवरती येतील या पद्धतीने पट्टी सेट करायची आहे आणि इथे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा. तर हा आपला शेप ड्रॉ करून झालेला आहे. ओके. यानंतर आता उंचीचं मार्किंग करायचं. तर उंचीच्या मार्किंगसाठी मी तुम्हाला एक टिप्स देईन. जसं तुम्हाला ब्लाऊजवरती बघितलेलं आहे की बॅक साईडची उंची 14.5 आहे त्यांची बरोबर, त्यांना तयार हवी आहे. तर आता आपण इथे काय करू शकतो, 1 इंच प्लस करून मार्किंग घेतला तरीही चालेल. ओके. तर इथे आता मी घेणार आहे 15.5. पण तीही कुठून घेणार आहे, इथे शोल्डर बघा, इथून हे जे शोल्डरचं मार्किंग आहे हे आपण नंतर फ्रंट पार्ट बरोबर जुळवून पण बघणार आहोत, तेही मी तुम्हाला सांगेन. तर इथे पहिल्यांदा काय केलं आपण, हे जे शोल्डर आलेलं आहे आता इथे आपल्याला शोल्डर किती 3 इंच तयार हवा आहे. तर आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. पण 1 इंचाऐवजी समजा आपण या बाजूला गोट घेणार असू तर आपल्याला फक्त 1.5 इंचच प्लस करायचं आहे. ओके. तर इथून किती घेतला आपण, मग 3 इंच तयार हवा आहे. तर 3.75 वरती मी मार्क करणार आहे कारण या बाजूला मी गोट घेणार आहे. त्यामुळे मी इथे 3.75 या बाजूला मला अर्धा इंच शिलाईसाठी जाईल आणि या बाजूला गोटसाठी 1/2 इंच जाईल. त्यानंतर हे जे मधलं अंतर आहे ते बरोबर 3 इंच आपलं तयार राहणार आहे. ओके. हा तुमचा मुद्दा क्लिअर झाला. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे या आणि या पॉईंटचं सेंटर पॉईंट, या आणि या लाईनचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. ओके. इथून इथंपर्यंत सेंटर पॉईंट काढून घेतला. इथून आपल्याला आता उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे. उंची किती आहे आपली बॅकची 14.5. तर आपल्याला 1 इंच शिलाईसाठी लागणार आहे बरोबर आणि 1 इंच प्लस करून आता बघा डीप नेक असेल तर आपण काय करतो, हा जो तिरकी लाईन आहे ती आपण तिरकी लाईन आपल्याला नाही चालत डीप नेकमध्ये, तर ही लाईन आपण स्ट्रेट करून घ्यायची पहिल्यांदाच आणि मग उंचीचं मार्किंग टाकणार आहोत. ओके. तर हे उंचीचं मार्किंग बघा या पद्धतीने स्ट्रेट लाईन देऊन घेतली आणि यानंतर आता आपल्याला या लाईनवरती शोल्डरचं मार्किंग जे मगाशी आपण या तिरक्या लाईनवरती टाकलं ते मार्किंग आपल्याला या लाईनवरती टाकून घ्यायचं आहे 3.25 वरती. ओके. 3.25 वरती टाकलं आणि याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर आता इथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे सेंटरवरती टेप ठेवायचा आणि इथून आता किती होती आपली उंची 14.5 तयार. ओके. तर आपल्याला 15.5 इंच तयार हवी आहे म्हणून 15.5 वरती 14.5 तयार हवी आहे. 1 इंच शिलाई, खालच्या बाजूने अर्धा इंच, वरच्या बाजूने अर्धा इंच. हे मार्किंग ॲड करून या बाजूला आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर कंबर घेराचं मार्किंग आहे. कंबर घेर आहे 37 इंच बरोबर. तर 37ला काय करायचं आहे, डिवायडेड बाय 4, 37 भागिले 4, उत्तर येणार आहे आपलं 9.25. तर या लाईनवरती आपल्याला 9.25 मार्क करून घ्यायचं आहे कंबर घेराच्या लाईनवरती, कमरेवरच्या. तर 9.25 हे आपलं अंतर येणार आहे इथे. त्यानंतर 1 इंच आपल्याला
पाठीमागे टक्स घ्यायचा आहे, त्याच्यासाठी 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे इथे आणि त्यानंतर बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनचा लागणार आहे, तर ते 1.5 इंचाचं मार्किंग त्याच्या पुढे घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला शिलाई मार्जिनशी आणि एक्स्ट्रा मार्जिन आहे त्याचं एक्स्ट्रा मार्जिन बरोबर आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. ओके, यानंतर टक्सचं मार्किंग आपल्याला इथून करायचं आहे, जिथे आपण बघा जिथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच घेतलेला आहे तिथे आपल्याला टेप दुमडायचा आहे या पॉईंटपर्यंत आणि इथे आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंना अर्धा इंचांचा आपला हा टक्स असणार आहे आणि उंचीला आता आपल्या इथे गळ्याची उंची 8 इंच तयार हवी आहे आणि समजा तुम्हाला 11 इंच उंची तयार हवी असेल तर 11 इंचसाठी शोल्डर चार्टमध्ये फक्त तुम्हाला इथे जे मार्किंग आहे ते बघून तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे आता 11 इंच आहे गळा, तर 11 इंचसाठी तुमचा शोल्डर मायनस किती होणार आहे गोल गळ्यामध्ये 3.25. ओके, तर 3.25 तुमचं टोटल शोल्डरमधून मायनस होईल, म्हणजे बदल कुठे होणार आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये इथे. ओके, तर इथे मी एक लाईन देते आणि तुम्हाला सांगते की इथे तुमचं काय चेंजेस होईल. आता इथे समजा आपला गळा 11 इंच आहे, गळ्याचा शेप यू आहे आणि तयार शोल्डर 3च आहे आपलं, तर इथे आता आपलं शोल्डर मायनस किती होणार आहे या चार्ट वाईज बघितलं तर इथे आपला शोल्डर या आणि या लाईननुसार 3.25 मायनस होणार आहे, म्हणून इथं आपलं उत्तर इथे येणार आहे ते 3.25 येणार आहे. बरोबर, आता हे उत्तर आहे हे आपल्याला इथे घालायचं आहे. बरोबर, तर हे उत्तर इथे घातल्यानंतर आपलं हे जे कॅल्क्युलेशन आहे यामध्ये चेंज होणार आहे, तर तो किती होणार आहे तर बघा 15.5 हे आपलं बॉडी शोल्डर आहे, त्याच्यातून वजा करायचा आहे आपल्याला. जर आपला गळा पाठीमागचा 11 असेल तर 3.25 वजा करायचा आहे, उत्तर आलं 12.25 आणि त्याला भागिले करायचं आहे 2, तर उत्तर आलेलं आहे 6.1. ओके, तर हे असणार आहे तुमचं शोल्डर जे आपण इथे मार्किंग केलेलं आहे ना या बाजूला, हे तुमचं इथलं मार्किंग फक्त कमी होणार आहे शोल्डरचं, बाकी सगळं जे काही आहे ते सेम असणार आहे. ओके, आणि फ्रंट पार्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज करायचा नाही, तो तुमचा फ्रंट पार्टला 7 गळा आहे त्याच्या वाईजच येणार आहे. तर चला, फक्त हेच तुमचं कमी होणार आहे. बरोबर, बाकी सगळं जे काही आहे ते सेम असणार आहे, फक्त तुमचं हे शोल्डर आहे ते तुमचं 6.1 म्हणजे इथं तुम्हाला हे शोल्डर मार्क करावं लागेल. बरोबर, बाकी सगळं जे इथून खाली यायचं आहे ते सेम असणार आहे, टेस्ट डिवायडेड बाय 6. त्यानंतर मुंडा खोलीचं किंवा इकडचं चेस्टचं मार्किंग आहे ते पण सेम, कंबर घेऱ्यावरचं मार्किंग ते पण सेम असणार आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पाठीमागचा गळा 8 इंच हवा आहे, तर उंचीसाठी मी वरून बघा या पद्धतीने 8 वरती मार्किंग केलं. 8 वरती मार्किंग करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही गोट देणार असाल तर तुमचं इथे अंतर वाढणार नाहीये. बरोबर, कमी होणार आहे, कारण गोट वरच्या बाजूनी येतो, त्यामुळे काय होणार आहे या बाजूने अर्धा इंच शिलाई जाणार आहे आणि अर्धा इंच शिलाई गेल्यानंतर तुम्हाला इथून खाली मग मार्किंग करावं लागेल किंवा टोटल गळ्याच्या उंचीमध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून मार्किंग करावं लागेल. तर मी 8.5 वरती मार्किंग घेणार आहे आणि खालून गळारुंदी आहे ती 3 इंच घेणार आहे. बाजूला आपली गळारुंदी जेवढी आलेली आहे 3 ला 1 सूत कमी आहे. बरोबर, तर खालच्या बाजूला आपल्याला गळ्यामध्ये इथे खालच्या बाजूने तुम्ही ब्रॉड घेऊ शकता तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तो. तर उंचीमध्ये आपण घेतला 8.5, या पद्धतीने इथून 8.5 वरती मार्क केलं आणि खालच्या बाजूनी गळारुंदी तुम्ही 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच किंवा 4 इंच पर्यंत सुद्धा घेऊ शकता, कारण साईज हेवी साईज आहे त्याच्यामुळे 3.5-4 पर्यंत सुद्धा तुम्हाला हवा तेवढा खालच्या बाजूनी गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपण घेणार आहोत 3.5. ओके, 3.5 वरती मार्क केलं आणि ही आडवी लाईन आहे ही पहिला आपण ड्रॉ करून घेऊया. आणि जर गळा तुम्हाला ब्रॉड नको असेल तर तुम्ही इथेच गळा कमीही करू शकता, 3 वरती मार्किंग घेऊ शकता. सॉरी, या पॉईंटवरती आपल्याला यायचं आहे इथून. ओके, तर आता इथे आल्यानंतर गोल गळा आहे, तर गोल गळ्यासाठी शेप या पद्धतीने तुम्ही देऊन घेऊ शकता. हा झाला आपला गोल गळ्याचा शेप. हा शेप आपल्याला विचारात नाही घ्यायचा आहे, या लाईनला या बाजूत आपल्याला शेप घ्यायचा आहे. ओके, यानंतर आता टक्स आहे तो साधारण गळ्या उंचीच्या खालीच असावा, यासाठी साधारण आपण इथे 5.5 इंचपर्यंतचा बॅकचा टक्स घेणार आहोत. तर हा झाला आपला बॅकचा टक्स. तर आता याच्यानंतर हे झालं आपलं बॅकचं मार्किंग, तर याच्या पुढे आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण याचा फ्रंट पार्ट मार्क करून घेणार आहोत. हा आहे ब्लाऊजचा फ्रंट पार्ट. ओके, तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला वरच्या बाजूला शोल्डर मी टाकून घेतलं,
टोटल शोल्डर आहे 7.5 ते टाकून घेतलं. त्यानंतर 1 इंच डाऊन आले, या बाजूने 2.5 इंच घेतलं आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. आता याच्यामध्ये आपण डीप नेकमध्ये मुंडा खोली किती घेतो, चेस्ट डिवायडेड बाय 6. तर आपलं मगाशी आलं होतं 7.1. सेम या पद्धतीने 7.1 वरती मार्क देऊन घेतला आणि इथे ही चेस्ट लाईन आहे इथे ड्रॉ करून घेतली. आता या लाईनवरती जे आपण मगाशी मुंडा शोल्डरचं मेजरमेंट घेतलं होतं ते मेजरमेंट पण आपल्याला देऊन घ्यायचं आहे. तर फ्रंट वाईज आपल्याला फ्रंट पार्टमध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलं होतं जिथे आपल्याला शोल्डर मिळालं होतं 6.6 बरोबर. बॅक आणि फ्रंटमध्ये सेमच शोल्डर मिळालेलं आहे आपल्याला. तर ते शोल्डर आपल्याला जिथे आपण हे अंतर जिथे आलेलं आहे तिथपर्यंत आहे तिथे देऊन घेतलेलं आहे बघा या पद्धतीने 6.6. सेम 6.6 आपल्याला इथे पण देऊन घ्यायचं आहे आणि ही लाईन उभी ड्रॉ करून घेतली. आता मुंडा खोलीच्या मार्किंगसाठी आपल्याला या लाईनचा सेंटर पॉईंट करून घ्यायचा आहे. तर टेप ठेवून या पद्धतीने दुमडला, इथे सेंटर पॉईंट करून घेतला आणि कोण्यातून 40च्या वरती चेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला 1 इंच घ्यायचं असतं, पण डीप नेक असेल तर अजून 0.25 ॲड करून 1.25 इंचावर मार्क करायचं आहे. तर इथून 1.25 इंचावरती हा एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्या आता चेस्टमध्ये आपल्याला फ्रंट पार्टमध्ये आपल्याला लुझिंग हे कंपल्सरी ॲड करायचं असतं 1.5 ओके. 1.5 इंच आपल्याला प्लस करायचं आहे 1.5 ओके. तर हे मार्जिन कंपल्सरी राहणार आहे तुमचं. तर आता आपली चेस्ट किती आहे 43, यामध्ये प्लस करायचं आहे 1.5. तर टोटल आन्सर येणार आहे 44.5. तर याला आता डिवाइड करायचं आहे म्हणजे भागिले करायचं आहे 4नी. तर उत्तर येणार आहे 11.1. तर ते आपल्याला या चेस्ट लाईनवरती ही आहे बंद बाजू, बंद बाजूकडून या पद्धतीने टेप ठेवला आणि 11.1 कुठे येत आहेत बघायचं. तर 11.1 या पद्धतीने या लाईनवरती इथे येत आहेत. तर इथे मार्क केलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर इथे टेप ठेवून इथे या पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे ओके. इथंपर्यंतचा भाग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला. आणि आता मुंड्याच्या मार्किंगसाठी ही कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि इथून या पद्धतीने ठेवून तुम्हाला आणि त्यानंतर हा मुंडाघेर मार्क करून घ्यायचा आहे ओके. मुंडाघेर मार्क करून झाला. आता याच्यानंतर कंबर घेराचं मार्किंग करूया आणि त्याच्या अगोदर उंचीचं मार्किंग करूया. तो टोटल फ्रंटची उंची आहे ब्लाऊजची आपली 16. तर 16 मध्ये 1 इंच प्लस करून आपण 17 इंचांवरती मार्क करायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला डीप नेक असल्यामुळे फ्रंटची उंची पण या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची आहे पहिल्यांदा ओके. यानंतर इथे आता आपल्याला टोटल आपलं शोल्डर तयार राहणार आहे 3 इंच. तर त्याच्यामध्ये 1.25 इंच प्लस करून 3.25 वरती मार्क करायचं आहे. 3.25 वरती मार्किंग केल्यानंतर त्याच्या अर्ध येईल. तर तिथे आता फ्रंटमध्ये बघा एक पॉईंट घ्यायचा आहे तुम्ही. तर यावरती तुम्हाला 3.25चं मार्किंग करायचं आहे ओके. तर इथे 3.25चं मार्किंग केलं त्यानंतर तुम्हाला टेप दुमडायचा आहे आणि इथे त्याचा सेंटर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि सेंटर पॉईंट देऊन घेतल्यानंतर इथून तुम्हाला उंचीचं आणि टक्स पॉईंटचं आणि टोटल उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर हा पॉईंट तुम्ही जरूर लक्षात ठेवा. तर इथे मी सेंटर पॉईंटवरती टेप ठेवला आणि तिथून आता मी पुढील गळ्याचं मार्किंग करणार आहे. पुढील गळा आहे आपला 7 इंच. तर 7 वरती एक मार्क केला. त्यानंतर शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे 11 इंचांवर आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण 11.5 वरती मार्क करणार आहोत. तर इथे 11.5 वरती मार्क केला ओके. त्यानंतर लोअर बस्ट आणि टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे आता बघा टोटल उंचीचं पहिला मार्किंग करूया, मग मी तुम्हाला लोअर बस्ट कसं घ्यायचं असतं ते पण सांगणार आहे. तर इथे या पद्धतीने सॉरी जरा टेप हल्ला आपला. तर इथे बघा इथे टेप वरती ठेवला. तर इथून आपण एक मार्किंग केलं 7 वरती, दुसरं मार्किंग करायचं आहे 11.5 वरती आणि तिसरं मार्किंग टोटल उंचीचं 16 तयार हवी आहे. तर 17 वरती आपण इथे मार्किंग करणार आहोत टोटल उंचीला ओके 1 इंच प्लस करून. तर आता या लाईन्स आहेत त्या पण थोड्या ओढून घेऊया. ओके. आणि ही लाईन आहे ही गळ्याची आहे. तर गळा आता वरच्या बाजूनी आता इथपर्यंत आपला हा गळा येणार आहे ही आपण स्ट्रेट लाईन करून घेतल्यानंतर बरोबर. तर इथून गळ्याची उंची किती आहे 2.25 इंच. तर सॉरी 3 ला 1 सूत कमी. तर खालच्या बाजूला पण आपल्याला 3 ला 1 सूत कमी अंतर घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे सुद्धा 1/2 इंच अर्धा इंच वाढवून घेऊ शकता. इथे मी 3च घेणार आहे, 1 सूत फक्त वाढवणार आहे मी फ्रंटमध्ये. तर इथे या पद्धतीने गळ्याचा एक लाईन बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथे आपल्याला गळ्याचा गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने गळा आपला तयार होईल. आता गळ्याच्या बाजूने कंपल्सरी 1 इंच वरती यायचं आहे. तर 1 इंच कसं वरती यायचं आहे, जिथे या कर्व शेप आपण दिलेला आहे तिथे आणि ही लाईन खालची इथून 1 इंच कुठे जुळतात तिथपर्यंत आपल्याला एक लाईन म्हणजे एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर हा डॉट आपला येत आहे इथे बरोबर. तर आता या बाजूनी
तर बघा इथे आपली चेस्ट साईज 35 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर या लाईनपासून आपल्याला आतमध्ये मार्क करायचं असतं इकडे 1.5 इंचांवर. आणि जर आपली चेस्ट साईज 35च्या पुढे म्हणजे 36, 37, 38 ते जवळजवळ 40, 42, 48 पर्यंतची साईज असेल तर तुम्हाला या कोण्यातून खाली मार्क करायचं आहे 2 इंच. तर इथून बघा या पद्धतीने टेप ठेवला आणि इथे मी 2 वरती मार्क केलेला आहे. तर हा झाला आपला दुसरा पॉईंट. ओके, यानंतर आता आपल्याला कंबर घेराचं मार्किंग टाकूया आणि मग या लाईनपासून आपल्याला एक मार्किंग घ्यायचं आहे ते बघूया. तर कंबर घेर आहे आपला 37 डिवायडेड बाय 4 करायचा आहे. तर उत्तर आलेलं आहे 9.25. तिने टेप इथे ठेवला आणि 9.25 कुठे येत आहेत तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचे. ओके, आता याच्यानंतर आता आपल्याला इथे टक्स काय आपण घेणार नाही आहोत, इथे आपण कटोरी नंतर वाढवून घेणार आहोत. त्यामुळे इथे आपल्याला 1 इंच ॲड करायची काही गरज नाही आहे, बरोबर. म्हणून आपण त्याच्या पुढे 1 इंच आपण टक्स एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर हे मार्जिन आहे ते या पद्धतीने येईल आणि ह्या ज्या फिटिंगच्या आणि एक्स्ट्रा मार्जिनच्या लाईन्स आहेत त्या आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, इथपर्यंत हा पोर्शन झालेला आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की या पार्टमध्ये या बाजूला आता आपल्याला जेव्हा आपली चेस्ट साईज जेव्हा कटोरीचं मार्किंग करतो त्यावेळेला या बाजूकडून आपल्याला एपेक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर ते कसं करतो आपण, तर एपेक्स टू एपेक्स अंतर किती घेतलेलं आहे त्याच्या अर्ध मार्किंग आपण इथे करत असतो. तर एपेक्स टू एपेक्स अंतर आहे 8.5, बरोबर. तर 8.5 सिम्पली तुम्हाला मी टेपवरती दाखवते. 8.5 वरती टेप दुमडायचा आहे आणि जे पण मार्किंग येणार आहे त्या मार्किंगला आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. तर इथे 4.25 येणार आहे. तर 4.25 वरती टेप ठेवून आपल्याला इथे मार्क करायचं आहे. ओके, हा झाला आपला या बाजूकडून म्हणजे बंद बाजूकडून 4.25 वरती मार्किंग घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली चेस्ट साईज आहे 43. तर 43 साठी आपल्याला या बाजूचं मार्किंग घेत असताना एक तर म्हणजे तुम्ही कटोरीची साईज किती घ्यायची आहे, तर त्यासाठी जे पण इथून इथपर्यंत बघा बंद बाजूकडून आपलं जे फिटिंगचं माप टाकलेलं आहे, बरोबर, तिथपर्यंतचं अंतर आपल्याला मोजायचं आहे. तर किती घेतलेलं आहे आपण 11.1 सूत, बरोबर. हे आलेलं आहे 11.1 सूत. तर याला डिव्हाइड करायचं आहे 3 ने. 11.1 भागिले करायचं आहे 3. तर उत्तर आलेलं आहे 3.7, बरोबर. तर हे 3.7 आपल्याला कुठून घ्यायचं आहे, तर ही जी लाईन आपण आखलेली आहे, ही जी एपेक्सची लाईन, ही लाईन आपण सरळ पुढेपर्यंत देऊन घेऊया. ओके, या लाईनवरती आपल्याला 3.7 मार्क करायचं आहे या साईड फिटिंगच्या लाईनकडून. ओके, तर 3.7 वरती बघा या पद्धतीने हे 3.5 हे 6 आणि 7. तर हा पॉईंट आहे तो मी इथे ठेवला आणि इथून आता आपल्याला हा पॉईंट इथे देऊन घ्यायचा आहे. ओके, हा पॉईंट देऊन झाला. आता या पॉईंटला आपल्याला इकडून आता आपल्याला हा कटोरीचा पोर्शन मोजायचा आहे की किती आलेली आहे. तर ही आलेली आहे 6.5 इंच बरोबर आलेली आहे आपली कटोरीचं मार्किंग, बरोबर. तर यासाठी इथे तर या पद्धतीने तुम्ही कटोरीचं मार्किंग किती असायला पाहिजे म्हणजे आपली कटोरी किती इंचांची असायला पाहिजे हे काढू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगते की ती सुद्धा खूप म्हणजे प्रोफेशनल आहे. खूप सारे मोठमोठे टेलर्स लोक असतात ते ही पद्धत वापरतात. ती म्हणजे आणि तुम्हाला सुद्धा खूप सोपी वाटेल. तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर इथे जेवढी पण तुमची चेस्ट असणार आहे, तर आता इथे इथलीच मी दाखवते. इथे आता आपली 6.5 आलेलीच आहे, बरोबर. तर ही मेथड वापरल्यानंतर किती येणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तर आपली चेस्ट साईज आहे किती 43. त्याला डिव्हाइड करायचं आहे म्हणजे भागिले करायचं आहे 6ने. 6ने भागिले केल्यानंतर त्याच्यातून वजा करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे आपलं 6.6. म्हणजे या पद्धतीने सुद्धा गेलात तर तुमचं कटोरीचं मार्किंग प्रॉपर येणार आहे. ओके, तर समजा आता तुमची किती 38 चेस्ट साईज आहे, तर तुम्हाला हे पोर्शन किती येणार आहे, तर या मेथड वाईज गेलात तरी सुद्धा सेम त्याच्याच जवळपास तुम्ही पोहोचणार आहात. आणि ही मेथड सुद्धा खूप म्हणजे खूप चांगली आहे आणि तुम्ही या मेथडचा सुद्धा वापर जरूर करू शकता. तर समजा आता चेस्ट साईज आहे आपली 38. तर 38 भागिले 6 वजा 0.5 करायचं आहे. तर 38 साईजमध्ये तुम्हाला कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे 5.8 वरती. ओके, या पद्धतीचा वापर करून बघा, खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग येणार आहे. तर जी पण तुमची चेस्ट साईज असेल याचं सूत्र काय आहे, छाती भागिले 6 वजा 0.5 हे या चेस्ट म्हणजे कटोरीचं माप काढण्याचं सूत्र आहे. तर हे सुद्धा सूत्र तुम्ही जरूर तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे, नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर आता बघा इथून जे आपण मार्किंग घेतलं 6.5 बरोबर, हां इथून जे बघितलं या पॉईंटपर्यंत, तर तेच मार्किंग आपण इथे कंबर घेरावरती देऊन घेणार आहोत 6.5. ओके, तेच मार्किंग आपल्याला थोडंसं वरच्या बाजूला पण देऊन घ्यायचं आहे 6.5 मार्किंग. आणि एक आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही लाईन ड्रॉ करून घेतलीत आणि या पॉईंटमधून या दोनमधून जाणारी सुद्धा आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे बघा
या पद्धतीने आपल्याला पट्टी ॲडजस्ट करावी लागेल, जी या 2 मधून जाईल आणि या पॉईंटमधून पण जाईल. ओके, तर या पद्धतीने पट्टी सेट करायची आणि इथून आपल्याला एक लाईन या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. तर या 2 लाईन्स इथे क्रॉस झाल्या बरोबर. तर या लाईनमधून आता आपल्याला इथे या कर्व शेप पट्टीचा वापर करून आपल्याला एक लाईन, म्हणजे हा आपल्याला कर्व नको आहे, तो आपल्याला कर्व घालवायचा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने इथे टेप आपली क्रॉस ही शेप पट्टी ठेवायची आणि इथे मार्क करून घ्यायचं आहे. तर हे या पद्धतीने शेप पट्टीने शेप देऊन घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर क्रॉस पट्टीचं मार्किंग कसं करायचं, एक्झॅक्टली आता मी तुम्हाला एक स्टँडर्ड साईज सांगेन की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही जर क्रॉस पट्टी घेतला तर ती कुठल्याही साईजमध्ये चालू शकते. तर खालच्या बाजूला आपल्याला 3 आणि म्हणजे 3ची आडवी आणि वरच्या बाजूला 1 इंच आपल्याला घ्यायला लागतो. तो म्हणजे 3 बाय 3ची जर घेतली तर ती सुद्धा होऊन जाईल खालच्या बाजूने 3 इंच घेऊन. किंवा तुम्हाला जर माहीतच नाही की कुठल्या साईजमध्ये किती क्रॉसपट्टी लागू शकते तर त्याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे. तर ते कोणतं, तर त्याच्यासाठी आपल्याला बॅकची उंची घ्यायची आहे. बॅकची उंची किती आहे, 14.5 तयार उंची आहे. तर तयार उंची घ्यायची आहे, मार्जिन ॲड करून घ्यायची नाही आहे. तर 14.5 याला भागिले करायचं आहे 5. केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ती तुमची असणार आहे. क्रॉसपट्टीच्या मार्किंगसाठी तुम्ही ते अंतर घ्यायचं आहे. ओके, तर हे तुमच्या सर्व साईजसाठी तुम्ही हे सूत्र आहे हे वापरू शकता. तर हे मी आता घेणार आहे 2.9 आलेलं आहे, ते मी 3 घेणार आहे. तर खालच्या बाजूने आपल्याला 3 इंचांवर एक मार्क करायचा आहे आणि या बाजूला पण 3 इंचांवरती इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि ही लाईन आहे ही आपण सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर वरच्या बाजूला इकडून 1 इंचवरती एक डॉट पॉईंट लावून घ्यायचा आणि इथे आपल्याला चेस्ट डिवायडेड बाय 10 करायचं आहे. तर आता इथे 43 साईज आहे, तर 43चा 10वा भाग किती येणार, 43 भागिले 10, तर उत्तर येणार आहे 4.3. तर 4.3 वरती आपल्याला एक मार्क लावून घ्यायचा आहे. इथे लावून घेतला तर आता काय करायचं आहे, या पट्टीचा वापर करून हा शेप ड्रॉ करून घ्यायचा. ओके, इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. ओके, तर आता आपण हे कट करून घेऊया. तर ही साईज किती आहे, चेस्ट साईज आहे 43, वेस्ट साईज आहे 37, फ्रंट हाईट आहे 16, बॅक हाईट आहे 14.5 किंवा 15 सुद्धा चालणार आहे यांना. म्हणजे इथे त्यांनी सांगितले तसं की 14.5 किंवा 15 इंच असेल तरी सुद्धा चालणार आहे त्यांना. तर इथे या पद्धतीने आपण ॲड करून घेऊया. बॅकमध्ये आपण फ्रंट बरोबर चेक करूयात आणि मग काही वाटलं तर आपण त्याच्यामध्ये चेंजेस करूया. तर आता हे पहिला कट करून घेऊया आणि यानंतर अजून याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यावी लागेल आणि कुठल्या पार्टमध्ये कुठे काय वाढवायचं आहे ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत, कारण इथून पुढे जर आपण व्हिडिओ घेतला तर तो खूपच मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे आपल्याला याच्या पुढच्या भागामध्ये कटोरीचं मार्किंग कसं घेणार आहोत, वाढवलेल्या कटोरीचं, आणि याचं पेपर कटिंग म्हणजे कटोरी कशी वाढवायची हे आपण याच्या पुढच्या भागामध्ये बघूया. कारण इथे जर हा पोर्शन सांगितला तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि त्यामध्ये बघायला सुद्धा व्हिडिओ नको वाटतं की खूप मोठा लॉंग व्हिडिओ झाला की. त्याच्यामुळे याच्या पुढचं जे व्हिडिओ आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, याच्या पुढचं कटिंग आणि मार्किंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा. आणि त्याचबरोबर अशाच युजफुल माहितीसाठी किंवा तुम्हाला जर तुमच्या मेजरमेंटमध्ये काही कटिंग्स बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये तुमचे मेजरमेंट्स जरूर पाठवा. या व्हिडिओला मात्र याच्यावरून तुम्ही कटिंग जरूर करा आणि एखादा ब्लाऊज शिवून जरूर बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.